CISF हेड कॉन्स्टेबल 2025 ही पद भरती आलेली आहे. जवळपास 400 पद यामध्ये आहे आणि मुख्य म्हणजे या परीक्षेसाठी तुम्हाला कुठलीही रिटर्न परीक्षा नाही आहे. डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. फक्त तुमच्याकडे हे एक सर्टिफिकेट असलं पाहिजे. आता ते कुठलं सर्टिफिकेट आहे, यासाठी पद, पात्रता, वय काय असणार आहे आणि कसं डायरेक्ट तुमचं जॉईनिंग लेटर तुमच्या हातात येऊ शकतं, A to Z डिटेल माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम बघा, ही जी भरती आहे ही भरती CISF हेड कॉन्स्टेबल 2025 साठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे. आता भरती करणारी जी संस्था आहे ती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स या संस्थेमार्फत काय केलं जाणार आहे, ही पद भरती केली जाणार आहे. केंद्र भरती आहे. पद आहे यामध्ये हेड कॉन्स्टेबल, जनरल ड्युटी म्हणजे सकाळी 9 ते 5 ही जनरल ड्युटी असणार आहे. स्पोर्ट्स कोट्यासाठी असणार आहे. एकूण पदसंख्या यामध्ये 403 आहे. किती पद आहे? 403 आहे. भरतीचा प्रकार हा काय आहे? क्रीडा पात्रतेवर आधारित थेट भरती आहे. म्हणजे तुमच्याकडे जर स्पोर्ट्सचं कोणतंही सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला डायरेक्ट या भरतीसाठी तुम्ही काय करू शकता, अप्लाय करू शकता. कसलीही तुम्हाला म्हणजे पेपर द्यायची किंवा कसलंही तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही. डायरेक्ट तुमची जॉईनिंग या ठिकाणी काय होऊ शकते. आता पात्र खेळ कोणते आहेत यामध्ये ते पहा. पात्र खेळ पुरुष व महिलांना ही संधी आहे. पुरुष आणि महिला खेळाडू ही यांच्यासाठी संधी आहे. खेळ कोणकोणते आहे? क्रिकेट नाहीये, ॲथलेटिक, बॉक्सिंग, बास्केटबॉल, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हॉकी, जुडो, कबड्डी, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, रेसलिंग, तायक्वांडो आणि शूटिंग या प्रकारे हे खेळ प्रकारामध्ये जर तुम्ही कुठलंही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग असणे आवश्यक आहे. जरुरी नाही की तुमचं काही मेडल असलंच पाहिजे, पण स्टेट लेवल, नॅशनल लेवलच्या कोणत्याही या खेळ प्रकारामध्ये तुमचा सहभाग नोंदवल्याचं तुमचं ऑफिशियल सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. तर तुम्हाला या स्पर्धा या नोकरीसाठी तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली अर्ज करू शकता. आता यासाठी शैक्षणिक पात्र पण ठरवलेलं आहे आणि वयोमर्यादा काय हे आपण पाहूया. शैक्षणिक पात्रता तुमची कमीत कमी 12वी उत्तीर्ण पाहिजे. HSC इंटरमिडिएट पास म्हणजे 12वी पास. वयोमर्यादा 18 ते 23 वर्ष. 1 ऑगस्ट 2025 या तारखेला तुमचं 18 ते 23 वर्ष कंप्लीट झालेलं पाहिजे. 23 वर्षाच्या वरती जर तुमचं 1 ऑगस्टच्या वरती झालं तर तुमचा कदाचित बाद होऊ शकतो. ठीक आहे. SC ST साठी 5 वर्ष सवलत आहे. OBC साठी किती? 3 वर्षाची काय आहे? सवलत आहे. आता शारीरिक पात्रता काय आहे? शारीरिक चाचणी तुमची होणार नाही. फक्त तुमची काय होणार आहे की तुमची उंची जी आहे ती चेक केली जाईल. छाती वगैरे ही जी आहे फिजिकल तुमचं चेकअप होईल, म्हणजे टेस्ट होईल. फिजिकल स्टँडर्ड काय पाहिजे त्यांना? 170 सेंटीमीटर पुरुषांसाठी आणि महिलांसाठी 157 सेंटीमीटर काय पाहिजे? हाईट पाहिजे. छाती, चेस्ट जी आहे ती पुरुषांसाठी 80 ते 85 सेंटीमीटर आहे. महिलांसाठी काही नाही. वजन तुमचं उंची जी आहे त्या उंचीच्या समप्रमाणामध्ये तुमचं वजन जे आहे तर ते असलं पाहिजे. फिजिकल टेस्ट आणि मेडिकल चाचणी हे काय आहे? अनिवार्य आहे. म्हणजे तुमच्या कानांनी तुम्हाला व्यवस्थित ऐकू येतं का? तुमचे डोळे व्यवस्थित शाबूत आहेत का? की पायामध्ये काही गॅप आहे? तर हे सगळं मेडिकल टेस्ट आणि चेकअप जे आहे तर हे तुमचं हे यामध्ये होणार आहे. ठीक आहे. देन अर्ज प्रक्रिया आणि शुल्क काय काय असणार आहे हे बघून घेऊया. अर्ज प्रक्रिया जी आहे ती ऑफलाईन पद्धतीने आहे. तुम्हाला पोस्टाने अर्ज पाठवायचे आहे. ठीक आहे. अर्ज शुल्क जो आहे तो यामध्ये 100 रुपये आहे. SC ST व महिलांसाठी कसलीही फीस यामध्ये नाही आहे. पेमेंट तुम्हाला चलन जे आहे तर ते किंवा IPO ने तुम्ही हे करू शकता. शेवटची तारीख अपेक्षित याची ऑगस्टमध्ये दिलेली आहे 2025 मध्ये. सध्या याचे फॉर्म जे आहेत तर ते सुरू झालेले आहेत. आता भरती प्रक्रिया काय होणार आहे? यामध्ये तुमचं क्रीडा प्रदर्शन आणि प्रमाणीकरण होणार आहे. ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल ना तर त्यावेळेस तुम्ही ज्या खेळामध्ये प्रदर्शन केलेलं आहे त्याचं सर्टिफिकेशन तुमचं व्हॅलिड आहे की नाही हे चेक होईल. देन तुमची शारीरिक चाचणी होईल. म्हणजे तुमची चेस्ट म्हणा किंवा हाईट म्हणा किंवा मेडिकल टेस्ट हे सगळं होईल. तुमची मेडिकल टेस्ट होईल. ठीक आहे. देन तुमचे 11वी 12वीचे तसेच तुमचे जे सर्टिफिकेट आहे ते कुठल्या लेवलचे आहे तर याची काय होणार आहे? पडताळणी होणार आहे. आणि यासाठी कसलीही लेखी परीक्षा बिलकुल नाही आहे. ठीक आहे. तर आता महत्त्वाचं दस्तऐवज यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काय काय चेक करणार आहेत? 12वी उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र, देन तुमचं स्पोर्ट्सचे कोणकोणते तुमचे सर्टिफिकेट आहे ते चेक केले जाणार आहे. तुमचं जन्म दाखला देखील काय
केलं जाणार आहे, चेक केलं जाणार आहे. जात प्रमाणपत्र लागू असल्यास ओपनसाठी कसलं हे गरजेचं नाही. आणि डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे तुमचं राहणीमान कुठलं आहे ते देखील चेक केलं जाणार आहे. देन आता अधिकृत संकेतस्थळ आणि सूचना याचं कोणकोणतं आहे. तर बघा, अधिकृत याची जी वेबसाईट आहे CISFRCTT.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही काय करायचं, अर्जाचा नमुना डाउनलोड करा. सर्व माहिती जी आहे तर ती तिथे दिलेली आहे. तो अर्जाचा नमुना भरा. जे व्यवस्थित तुमचे जे कागदपत्र असतील ते त्यासोबत तुम्हाला सेल्फ अटॅस्टेड करून तुम्हाला काय करायचे आहे, सगळे त्यासोबत लावायचे आहेत आणि ते डाकाने पोस्टाने काय करायचं तुम्हाला पाठवायचं आहे. सोबत चलन वगैरे जे आहे तर ते तुम्हाला भरायचं आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती लवकरच तुम्हाला काय होईल की या वेबसाईटवरती तुम्हाला काय होणार आहे, उपलब्ध होणार आहे. तर आपला असा कोणी मित्र असेल, नातेवाईकामध्ये जर कोणी असेल जो स्टेट लेवलच्या कुठल्याही स्पर्धा परीक्षामध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे, तालुका लेवलवरतीच्या आणि जिल्हा लेवलच्या नाही, तर आपल्याला कोणत्या राज्यस्तरीय पाहिजे, राज्यस्तरीय आणि नॅशनल लेवलच्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या फिजिकल स्पोर्ट्स आहे यामध्ये जर त्यांनी सहभाग नोंदवलेला असेल तर त्यांच्यासाठी ही अपॉर्च्युनिटी आहे. आजचा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला काही डाऊट, दिक्कत, क्वेरी, परेशानी असतील तर मला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा. ऑलराईट, दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. आल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, बाय बाय.